कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा गोवंशीय जनावरांची चोरी करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दामतगाव परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून गोवंशीय जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 5 मे 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास मौजे दामतगाव कर्जत येथील झाडी झुडपांच्या परिसरातून गोवंशीय जातीचे मांस सापडून आले होते. फिर्यादी यांची गवत चरायला सोडलेली गाय अज्ञात आरोपींनी चोरून नेली. त्यानंतर संबंधित गायीची कत्तल करून तिचे चामडे आणि डोक्याचा भाग घटनास्थळी टाकून आरोपी मांस घेऊन पसार झाले हे उघड झाले होते. या घटनेत शेतकरी बाबल्या वाघमारे यांच्या गोवंशीय जनावरांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे या जनावरांचे काही मांस दामत गावाला लागून असलेल्या रहेमान कॉम्प्लेक्सच्या मागील झाडी झुडपात टाकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 व 9 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन वाघमारे करीत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील परिसरातील एका शेतकऱ्याच्या शर्यतीचा बैल चोरी करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे नेरळ परिसरात सातत्याने गोवंशीय जनावरांची चोरी करून त्यांची कत्तल केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येऊ लागलाय. याआधी गावातील नागरिकांनी पोलिसांना लेखी निवेदन देत आमच्या गावात यापुढे गोवंशीय जनावरांची हत्या होणार नाही म्हणून आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही अशा घटना सुरूच असल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि गोरक्षक संघटनाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामागे नेमके कोण आहे, गावात लपून छपून गोहत्या कोण करत आहे याचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.